अपने दम पे बनाए मैं, किसी की मेहरबानी से नहीं। अपने दम पे बनाए मैं, किसी की मेहरबानी से नहीं। मित्रांनो, तुम्ही जर प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंग चालला आहे, त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल तर आणलेला हा जोड आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो तुमचे ते फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर इथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया, सिंपली इथून ॲड करूया। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून दोन बटन हा जो फोटो इथून परफेक्ट सेट करायचा आहे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून आता बॅक करायचं आहे। पहिली लिंक आल्यानंतर इथे ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिंपली तो ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे। खाली खूप सारे ऑप्शन मिळून जातील, थोडं स्क्रोल करूया, ते एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायची, जी लेंथ असेल जेवढं आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे। तर नेल्यानंतर सिंपली पहिल्यांदा न्यायचं आहे, इथून बॅक करायचं आणि हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। बीट मॉड्यूलमधले जे आपले बीट चेंज होतील तिथून तो हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा। पहिली बीट कुठे चेंज होते इथे आपली चेंज होत आहे, तर सिंपली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे। तर अशी पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, इथे बीट चेंज होते, तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शोच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करायचा। कट केल्यानंतर आपल्या आता ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करून थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जे PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथून PNG ॲड होऊन जाईल। आता मी काय करतो, इथून जे फोटो राहिले बीट नॉसर इथून स्प्लिट करायचे ते इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या लगेच। येथे तुम्ही पाहू शकता सर्व फोटो बीट नॉसर इथून स्प्लिट करून घेतले। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो तिथे यायचा त्या फोटोवरती क्लिक करायचं, कीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच फोटोच्या शेवट लिहून येते की द्यायची, पुन्हा आपल्या दुसऱ्या फोटोच्या पाशी यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं, त्या कीचा ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, ह्याच फोटोचा आपल्या शेवट लिहून ते की द्यायची। अशा वेळेस दिल्यानंतर ही जी पहिली की तिथे येऊन हा फोटो झूम करायचा, झूम केल्यानंतर दुसरा जो फोटो आहे त्या फोटोच्या शेवटच्या कीपाशी यायचं, हा जो फोटो आहे पुन्हा इथे झूम करायचा आहे। त्याच्यानंतर आता आपल्या इथे ना पहिलं जे ट्रान्झिशन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं, लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये हा जो ब्लान्स नावाचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायची, जी खालची लेंथ संपूर्ण कमी करायची आणि इथे तुम्हाला अप्लाय टोलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, झूम फ्लिपचं इथून सिलेक्ट करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधला व्हायब्रेट वेव्ह हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि जे आपण पहिले दोन फोटो आहेत त्यांना जे की दिले ते आपल्याला 7 सेकंद तिथले जे दोन फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला द्यायच्यात की दिल्यानंतर हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनवरती यायचं आहे। कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर या फोटो आपल्याला नाही ते ॲनिमेशनमधला कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना आउटमधला रिपीलचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधला फ्रॅगमेंट हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधलाच रॉक वर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिंपली पहिले जुटायचे ते इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला हा जो क्रोमॅटिक नावाचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, इथे तुम्हाला ना इंटेन्सिटी 30 ठेवायची, स्पीड 30, जे पण 3 ऑप्शन आहेत 30 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा पहिल्यांदा त्याच्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे आपल्याला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो त्याला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना इथला तिसरा जो फोटो आहे जो आम्हाला स्प्लिट केला तिथे यायचा आहे। येथे त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू येते तुम्हाला आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये सेक नावाचं जो फेड आहे तुम्ही जाय सिंपली इथून सिलेक्ट करायचं, ह्याच्यापेक्षा लेंथ असेल तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो आहे
जिथून आपण स्प्लिट केला तिथे यायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्लिअर मिररचं. इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 8 सेकंद येतील. जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल तुमच्या फोटोला सर्व इथून ॲड करून फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल.